कोल्हापूरचा जगातडंका स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये उमटवली कांस्य पदकावर मोहर. तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पदक. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये आता भारताचा झेंडा उंचावला असून पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहत कांस्य पदकावर मोहर उमटवली आहे. त्याच्या या यशाने कोल्हापूरसह राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये खशाबा जाधवांच्या पदकानंतर तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राला पदक मिळाल्याने त्याला विशेष महत्त्व आलं आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पुरुषांच्या नेमबाजी स्पर्धेवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. काल झालेल्या फेरीमध्ये स्वप्नील कुसाळे यांनी अंतिम फेरीमध्ये धडक देऊन आपले पदक निश्चित केलं होतं. त्यामुळे स्वप्नीलकडून पदकाची अपेक्षा वाढल्या होत्या. आज दुपारी सुरू झालेल्या या प्रकारामध्ये अंतिम फेरीतील 8 स्पर्धक नेमबाजांमध्ये एकूण 451.4 गुण स्वप्नीलने नोंदवले. एका वेळेला 6व्या स्थानावर असलेल्या स्वप्नीलने जबरदस्त कमबॅक करत तिसरं स्थान पटकावलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताला तिसरं कांस्य पदक जिंकलं. स्वप्नील नीलिंग आणि प्रोन राऊंडनंतर पिछाडीवर राहिला होता, पण त्यानंतर त्याने आपली सर्वोच्च कामगिरी दाखवत पदकाला गवासणी घातली आहे.